भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने लांडोर बंगला लळिंग घाट येथील पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी शहादा शहर आणि तालुक्यातून शेकडो दलित आदिवासी बहुजन समुदाय आज सकाळी लांडोर बंगलाकडे रवाना झाले आहेत। येथील वन विभागाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जमीन शासनाने लळिंग किल्ल्यास घोषित करण्यात यावी अशी मागणी केली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सन 1937 साली या परिसरातील धुळे जिल्ह्यातील गायरान प्रश्न निर्माण झाला होता। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाच्या कामासाठी लळिंग किल्ले घाट तालुका धुळे येथे लांडोर किल्ल्यावरील शासकीय विश्रामगृहात 3 दिवस मुक्कामास होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गायरान जमिनीबाबत न्यायालयासमोर युक्तिवाद करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता। सुमारे 85 वर्ष लोटली आहेत। या दरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील समस्त दलित समाज, आदिवासी आणि बहुजन समाजातील हजारो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी आजच्या दिवशी पोहोचत असतात। गत 10 वर्षांपासून गुजरात राज्यातील सुरत, उधाना, बारडोली, वापी, मध्य प्रदेश राज्यातील खेतिया, पणसेमल, खरगोण भागातून अनेक दलित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। शहादा शहर आणि परिसरातून देखील शेकडो समाज बांधव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गोळा होत असल्यास पुतळ्यास माल्यार्पण आणि नतमस्तक होऊन जय भीम बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देत रॅलीचे शहरातील बस स्थानक समोरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुरुषोत्तम पाटील व्यावसायिक मार्केट नंबर 1, 2, 3 समोरून महात्मा ज्योतिबा फुले चौक, कैलासवासी डॉक्टर विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुल समोरून, तालुका खरेदी विक्री संघाच्या समोरून, सप्तशृंगी माता मंदिराच्या समोरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन येथून मोठ्या वाहनातून बसून निघाले आहेत। धुळे तालुक्यातील लांडोर बंगला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा वन विभागाच्या जागेवर उभा केलेला आहे। वन विभागाच्या मालकीचे जमीन असल्यामुळे पुतळा लगत आणि परिसरात विकासात्मक कामे होत नाहीत। काही लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीवीरांचे पुतळा आहे। लळिंग किल्ला शासकीय घोषित करत शासन स्तरावर येथे विकास करण्यासाठी सोयीचे होणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा आठवले गटाचे RPI कार्यकर लळिंग येथे पोहोचले। यावेळी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, प्रदीप ठाकरे, धनराज इशी, सुरेंद्र कुवर, जितेंद्र जमदाळे, माजी नगरसेवक नाना निकम, सुनील गायकवाड, ईश्वर पाटील, दिलीप चव्हाण यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। सन 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किल्ले लळिंग येथे कोर्टाच्या कामासाठी आले होते आणि त्यात या जिल्ह्याच्या, धुळे जिल्ह्याच्या एक गायरान प्रश्न होता। गायरान प्रश्नासाठी इथं बाबासाहेबांनी 3 दिवस वास्तव्य केलं। जे किल्ले लांडोर बंगला हा फॉरेस्टचा रेस्ट हाऊस होतं। त्या रेस्ट हाऊसमध्ये साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 दिवस थांबले आणि त्या ठिकाणी सर्व अभ्यास करून महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला। त्या संदर्भात गेल्या 34 वर्षापासून नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही सर्व बहुजन, दलित, आदिवासी बहुसंख्येने लळिंग किल्ल्यावर जातो आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतो। गेल्या 10 वर्षापासून एवढ्या लोकांचा फ्लो वाढला आहे तर जवळजवळ सुरत, गुजरात, मध्य प्रदेश या परिसराचे दलित कार्यकर्ते, आदिवासी कार्यकर्ते, बहुजन समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहून बाबासाहेबांना वंदन करतात। मागे माननीय नामदार आठवले साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आणि ती जमीन फॉरेस्ट असल्या कारणामुळे जे जास्त विकास करता येत नाही आहे। पण आम्ही या माध्यमातून शासनाला एक विनंती करतो, सर्वांचे स्मारक झाले आहेत, सर्व कार्यकर्त्यांचे, राजकीय नेत्यांचे स्मारक झाले आहे। मी या माध्यमातून एक शासनाला एक विनंती करतो की आपण सुद्धा थोडं लक्ष घालून या लळिंग किल्ल्याला एक शासकीय स्मारक म्हणून आणि एक डेव्हलपमेंट म्हणून त्याचा विकास करावा अशी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। सलाउद्दीन लोहार, कायद्याचा बोला, न्यूज नेटवर्क, शहादा।